विद्यार्थी मित्र हो, नमस्कार. आज आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपल्या मराठी साहित्यातल्या आणि मराठी काव्य क्षेत्रातल्या एका मोठ्या प्रतिभेला स्पर्श करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपल्या नागपूर विद्यापीठाच्या BA भाग 2च्या आवश्यक मराठीच्या अभ्यासक्रमामध्ये आपल्याला कविवर्य नारायण सुर्वे यांची एका नव्या संघर्षात ही अत्यंत प्रसिद्ध अशी कविता अभ्यासक्रमामध्ये आहे. साहित्य संवाद भाग 2 मध्ये ती कविता आहे आणि एका नव्या संघर्षात या कवितेमध्ये नारायण सुर्वे कोणता आशय व्यक्त करतात, कोणता संदेश समाजाला देतात आणि कोणती एक प्रकारची बंडखोरीची आणि विद्रोहाची जाणीव या कवितेतून ते आपल्यापुढे मांडू पाहतात, याचा परामर्श, याचं विश्लेषण आणि या कवितेच्या भावार्थासह आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये करून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, इथे मागे जे मुखपृष्ठ आपल्याला दिसत आहे ते कविवर्य नारायण सुर्वे यांच्या जाहीरनामा या काव्यसंग्रहाचं मुखपृष्ठ आहे. जाहीरनामा हा नारायण सुर्वे यांचा दुसरा काव्यसंग्रह. त्यांचा पहिला काव्यसंग्रह ऐसा गामी ब्रह्म आणि त्याच्यानंतरचा हा जाहीरनामा दुसरा काव्यसंग्रह जो 1975 मध्ये प्रकाशित झाला. या जाहीरनामा नावाच्या संग्रहामध्ये जाहीरनामा शीर्षकाची सुद्धा कविता आहे आणि आपण ज्या कवितेत आता समजून घेणार आहोत ती एका नव्या संघर्षात नावाची अत्यंत त्यांची प्रसिद्ध अशी कविता आहे. ज्या कवितेमध्ये कवीची जी काव्यविषयक भूमिका आहे, कवीची जीवनविषयक भूमिका आहे, नारायण सुर्वे या कवीची जी काही जीवनविषयक जाणीव आहे, विद्रोहाची जाणीव आहे, दलितत्वाची जाणीव आहे, त्या जाणीवेचं प्रखर असं प्रतिबिंब, स्पष्ट असं प्रतिबिंब या कवितेमध्ये पडलेलं आहे. आपण कदाचित ऐकलं असेल की कविवर्य नारायण सुर्वे ज्यांचा जन्म 1926 मध्ये झाला आणि 2010 मध्ये ते हे जग सोडून, आपल्यातून हे काव्यविश्व सोडून कायमचे निघून गेले. अतिशय वेगळ्या प्रकारचं आयुष्य नारायण सुर्वे यांच्या वाट्याला आलं, कारण की जन्मापासूनच एक अनाथ मूल म्हणून सुर्वे कुटुंबामध्ये गंगाराम सुर्वे यांनी एक उकिरड्यावर पडलेलं, कोणीतरी टाकून दिलेलं एक मूल जे या कुटुंबाच्या वाट्याला आलं आणि त्यांनी त्याचा सांभाळ केला, त्यांनी त्याचं अनाथपण घालवलं आणि या जगामध्ये एक नवा जन्म आणि एक नवी प्रतिभा एक प्रकारे त्या सुर्वे कुटुंबाने सांभाळली आणि त्याच्यातून मराठी साहित्य विश्वाला आणि आधुनिक काव्य विश्वाला नारायण सुर्वे नावाचा कवी आपल्याला प्राप्त झाला असं आपल्याला दिसतं. नारायण सुर्वे यांचे ऐसा गामी ब्रह्म, जाहीरनामा, नव्या माणसाचे आगमन, माझे विद्यापीठ, सनद इत्यादी काव्यसंग्रह आजपर्यंत प्रकाशित झालेले आपल्याला दिसतात. नारायण सुर्वे हे व्यक्तिमत्व एका कामगार कुटुंबामध्ये जन्माला आलं आणि म्हणून कामगारांचं जीवन, कामगारांचं भावविश्व त्यांच्याही वाट्याला आलं आणि त्या भावविश्वाचा जो संस्कार त्यांच्या व्यक्तिमत्वावर झाला आणि त्यातूनच मार्क्सवादी विचारधारेचाही संस्कार त्यांच्या व्यक्तिमत्वावर झाला.
आणि त्या मार्क्सवादी विचारधारेच्या संस्कारातून त्यांची जीवन जाणीव, त्यांची विचारदृष्टी, त्यांची जगाकडे बघण्याची दृष्टी, त्यांची या समाजातल्या विविध समस्यांकडे बघण्याची दृष्टी जी तयार झाली, ती जर आपण समजून घेतली, त्या ज्या कुटुंबामध्ये, ज्या पर्यावरणामध्ये, ज्या परिसरामध्ये त्यांचं बालपण गेलं, त्या कुटुंबांमध्ये आणि ती जी दलितत्वाची, दुःखाची आणि वेदनेची जाणीव या कवींनी बालपणापासून अनुभवली आणि सोबतच जो मार्क्सवादी विचारधारेचा संस्कार त्यांच्यावर झाला, या दोन्ही गोष्टींचं सम्मिलित अशा प्रकारचं एक व्यक्तिमत्वाची जडणघडण या कवीची झाली. आणि त्यातून एका नव्या संघर्षात नावाच्या सारखी कविता, जी त्यांच्या एकूणच काव्यविश्वाची भूमिका सांगणारी कविता जन्माला आलेली आपल्याला दिसते. अतिशय महत्त्वाचं अशा प्रकारचं हे काव्यविश्व आहे नारायण सुर्व्यांचं. आणि या काव्यविश्वाला मराठी साहित्यामध्ये नव्याने उदयाला आलेली साठोत्तरी कालखंडामध्ये जी दलित साहित्याची काव्यधारा आहे, साहित्यधारा आहे, त्याची पार्श्वभूमी आहे. भारताच्या आणि महाराष्ट्राच्या आणि एक प्रकारच्या एका विशिष्ट आणि समाजावर शेकडो वर्ष झालेल्या अन्याय अत्याचाराची पार्श्वभूमी आहे. त्यातून या व्यक्तिमत्वाची जडणघडण झालेली आहे. आपण जर ती अन्याय अत्याचाराची पार्श्वभूमी, ही सामाजिक पार्श्वभूमी लक्षात घेतली तर कवितेचा अर्थ आपल्याला सहजपणे लक्षात येऊ शकतो. हे लक्षात घ्या. तर दलित साहित्यातलं एक अत्यंत महत्त्वाचं प्रारंभीच्या कालखंडातलं नाव म्हणजे नारायण सुर्वे. नारायण सुर्व्यांची कविता कामगार वर्गाच्या जाणीवांची कविता म्हणूनही तिच्याकडे आपण बघू शकतो. मार्क्सवादी विचारधारेचा प्रभाव असलेली जी काव्यधारा मराठीमध्ये आहे, त्याही अंगाने आपण त्यांच्या कवितेकडे बघू शकतो. आणि दलित आंबेडकरवादी विचारांची कविता म्हणूनही आपण त्याच्याकडे बघू शकतो. म्हणजे कामगार वर्गाच्या जाणीवांची कविता, आंबेडकरवादी मार्क्सवादी विचारांचा प्रभाव असलेली कविता आणि सोबतच दलित आंबेडकरवादी जाणीवेची कविता, अशा तीन प्रवाहांचा संगम आणि समन्वय ज्या मराठी कवीमध्ये झालेला आहे, तो एकमेव कवी मराठीतला म्हणजे नारायण सुर्वे आहेत. त्याच्यामुळे त्यांच्या काव्याला विशेष महत्त्व प्राप्त झालं. त्यांच्या या काव्याच्या पायावर, त्यांच्या या जाणीवांच्या पायावर नंतरची मराठीतली दलित कविता उभी असलेली आपल्याला दिसते. आणि त्याच्यामुळे सुर्व्यांची कविता अत्यंत महत्त्वाची कविता आहे. आणि त्यातही एका नव्या संघर्षात या कवितेचा भावार्थ बघा. काय म्हणतात त्या कवितेमध्ये? ही एक प्रकारची गझल आहे आणि 7 कडव्यांची ही कविता, 2-2 चरण एका कडव्यामध्ये. आणि अशा प्रकारच्या कवितेतून कोणत्या प्रकारच्या संघर्षाची चाहूल कवीच्या मनाला लागलेली आहे आणि हा संघर्ष कसा अपरिहार्य आहे त्या कवीच्या जीवनामध्ये, त्या कवीच्या अवतीभोवतीच्या माणसांच्या जीवनामध्ये, त्याची अत्यंत प्रभावी अशा प्रकारची अभिव्यक्ती या कवितेमध्ये नारायण सुर्व्यांनी केलेली आहे. काय म्हणतो कवी बघा. हा माझाही देश आणि त्यातील हे पोके पोकेसे लोक. कवी म्हणतो हा माझाही देश आणि त्यातील हे पोके पोकेसे लोक, आपल्या घरालाच असे पोके पण यावे तर काय करावे. प्रत्येक कडव्याच्या दुसऱ्या चरणामध्ये कवीनी एक प्रश्न तुमच्या आमच्या समोर, समाजासमोर, लोकांसमोर, जनतेसमोर टाकलेला आहे. आणि तो प्रश्न असा आहे, तर आपण काय करावे. या देशातली जी पार्श्वभूमी आहे, परिस्थिती आहे, ती कशी आहे याचं वर्णन एकीकडे कवी करतो. आणि हे करत असताना त्या प्रश्नामध्येच जे उत्तर कवीला अपेक्षित आहे ते उत्तरही कवीने दिलेलं आहे. कवी म्हणतो, काय म्हणतो बघा. हा माझाही देश म्हणजे हा जो देश आहे, हा जो भारत देश आहे, हे जे राष्ट्र आहे, हा जो समाज आहे, याच्याशी आपलं नातं त्यांनी जोडून घेतलेलं आहे. त्याच्याशी नातं तोडायची कवीची इच्छा नाही. पण हे नातं जोडून तर घेतलेलं आहे,
पण हा जो मोठा प्रश्न उभा झालेला आहे त्याचं उत्तर शोधायचा प्रयत्न कवी करतो आणि आपल्यालाही तो ते उत्तर शोधायला बाध्य करतो आहे, आपल्यासोबत घेऊन जातो एक प्रकारच्या विचारांच्या प्रवासाला वाचकांना कवी घेऊन निघालेला आहे. हा माझाही देश मान्य आहे. आणि त्यातील हे पोकेसे लोक, पोकेसे म्हणजे पोकळ विचारांचे, कणा नसलेले, स्वाभिमान गमावलेले, आणि असे जे लोक आहेत पोकळ विचारांचे लोक, एक प्रकारे ढोंगी लोक, विसंगत विचारांचे लोक, हे जे पोकेसे लोक आहे, आपल्या घरालाच असे पोकेपण यावे तर काय करावे. मग अशा पद्धतीने जर समाजामध्ये अशा प्रकारची एक वैचारिकता किंवा मानसिकता या समाजामध्ये असेल तर मग अशा पार्श्वभूमीवर आपल्या अवतीभोवतीचे आपले म्हणवणारे जे लोक आहेत, कवीनी आपल्या देशाशी, राष्ट्राशीही नातं तोडलेलं नाही, आपल्या समाजाशीही नातं तोडलेलं नाही. म्हणजे इथे प्रश्न निर्माण होतो, कवीनी आपल्या समाजाशी कवीला नातं ठेवायचं आहे, पण संघर्ष अपरिहार्य आहे हे त्याला सांगायचं आहे. आपली माणसं असली तरी, आपला देश असला तरी, त्याच्यामध्ये ही जी परिस्थिती आहे, गरीब, शोषित आणि दलित, पीडित माणसावर जे काही या समाजाने, या इथल्या परंपरांनी जे काही लादलेलं आहे त्याच्याविषयीचा चिंतन, त्याच्याविषयीचा विचार या कवितेमध्ये कवी करतो आहे. नाईलाजाने कदाचित कवीला ह्या अशा पोक्या लोकांविरुद्ध संघर्ष करण्याची अपरिहार्यता कवीला व्यक्त करायची आहे. दुसऱ्या कडव्यामध्ये कवी म्हणतो, बघा कशी परिस्थिती आहे, इथल्या वस्त्यांना होणारा केवळ कातळाचा काळोख, इथल्या वस्त्यांना होणारा, इथल्या ज्या वस्त्या आहेत, इथला जो समाज आहे, विशेषतः कवी ज्या दलित वस्तीमध्ये वास्तव्य करत असेल, अवतीभोवतीचं वातावरणाचा प्रभाव कवीच्या जीवनावर होतो. कवीच्या व्यक्तिमत्वाचा भावात्मक विस्तार म्हणजे त्याची कविता असते. कुसुमाग्रजांनी सुंदर वर्णन केलेलं आहे की शेवटी मित्र हो, झाडही फांद्यांच्या द्वारा विस्तारत भवतालात. कुसुमाग्रज म्हणतात, शेवटी मित्र हो, झाडही फांद्यांच्या द्वारा विस्तारत भवतालात. तसेच कविलेखकही शब्दांच्या वसाहती वसवतात आपल्याच भावात्मक विस्ताराला निवारा देण्यासाठी. तर कवी व्यक्तिमत्वाचा भावात्मक विस्तार म्हणजे त्याची कविता, हे भावकवितेचं अनन्यसाधारण वैशिष्ट्य आहे. आणि ते वैशिष्ट्य इथे नारायण सुर्व्यांच्या कवितेमध्ये आपल्याला दिसतं की त्याचा अवतीभोवतीचा समाज, ज्या समाजातून तो उगवलेला आहे, ज्या मातीतून तो उगवलेला आहे, ज्या भूमीतून तो उगवलेला आहे, त्या भूमीविषयी, त्या समाजाविषयी त्याची जी निष्ठा आहे, त्याची जी बांधिलकी आहे, इथल्या वस्त्यांना होणारा केवळ कातळाचा काळोख. कवीनी आणि कवीच्या अवतीभोवतीच्या माणसांनी केवळ काळोख पाहिलाय. कसा काळोख? कातळासारखा, दगडासारखा. काळा दगड आहे मोठा, शिला आहे, शिलाखंड आहे, जणू काही हा गोठलेला काळोख आहे. म्हणजे काळोखाशिवाय जणू काही या इथल्या जीवनामध्ये प्रकाशच नाही कोणताही. अशा काळोखानी आणि गोठलेल्या घनगर्द काळोखानी इथल्या वस्त्यातल्या माणसांचं जीवन व्यापलेलं आहे. या प्रतिमेतून कवीनी हे आपल्याला सूचित केलेलं आहे. आणि मग काय करावं लागतं, काय केलं पाहिजे, काय अपरिहार्य आहे. दुसऱ्या कडव्यामध्ये कवी म्हणतो, दुसऱ्या चरणामध्ये कवी म्हणतो, दुसऱ्या कडव्याच्या, कंदील खोपटास खोवून वावरू नये तर काय करावे. ज्यावेळी सर्वत्र अंधार भरून राहिलेला आहे, त्यावेळी आपला जो कंदील आहे, आपला जो आत्मकंदील आहे, आपला जो विचारांचा कंदील आहे, जो आपल्याला आत्मप्रकाश देणार आहे, वाट दाखवणारा या काळोखातून, तो माझा जो कंदील आहे, माझा जो दिवा आहे, अत्तदीप भव, ज्याच्या माध्यमातून मी समोर प्रकाशाची आणि काळोखाला तुडवून वाट चालणार आहे, तो कंदील आपल्या खोपटामध्ये, म्हणजे आपल्या झोपडीमध्ये, आपल्या घरामध्ये खोवून वावरू नये तर काय करावे, असं कवीने प्रश्न विचारलेला आहे. प्रश्नार्थक चिन्ह आहे. म्हणजे कवीला एक प्रकारे ज्या समाजाविरुद्ध संघर्ष करायचा आहे, ज्या समाजाविरुद्ध लढा उभारायचा आहे, त्या समाजाला न दुखवता एक प्रकारे त्या समाजालाच हा विचारलेला प्रश्न आहे की जर अशा प्रकारची याच्यातली परिस्थिती आहे देशातली, तर दुसरा उपायच कोणता राहतो एखाद्या माणसाला संघर्ष करण्याशिवायचा, हे महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या. आणि हा जो दृष्टिकोन आहे, हा जो संवाद आहे, नारायण सुर्व्यांची बहुतांशी कविता ही संवाद प्रधान आहे, संवाद करत आहे. तसं ही दलित कविता जी आहे
ती गद्यप्राय आणि संवाद प्रधान आहे ती, कारण की संवाद करते इथल्या समाज मनाशी. ज्या ज्या समाज मनाचा कवी प्रतिनिधी आहे त्याही समाज मनाशी ती कविता संवाद करते. आणि त्या समाज मनासमोर प्रतिद्वंद्वी म्हणून, संघर्षासाठी म्हणून, लढाईसाठी म्हणून जो दुसरा प्रस्थापित परंपरावादी समाज आहे त्याच्याशीही ती कविता संवाद करते, संवाद साधू पाहते. ही कविता एकाच वेळी हा आत्मसंवाद आहे, हा समाज संवाद आहे असं आपल्याला दिसतं इथे. म्हणून कवी म्हणतो की कंदील खोपटात ठेवून वावरू नये तर काय करावे. कशी आहे इथली संस्कृती किंवा कशा इथल्या परंपरा ज्यांच्या विरुद्ध कवीला संघर्ष करावा वाटतो. मी मगाशी म्हटलं की हे गझल फॉर्ममधली कविता आहे आणि उर्दू गझलांचा अतिशय चांगला प्रभाव, सकारात्मक प्रभाव नारायण सुर्व्यांच्या भाषाशैलीवर आणि त्यांच्या व्यक्तिमत्वावर आणि त्यांच्या काव्यावर आहे. आणि त्याच्यामुळे इथे बघा की प्रत्येक कडव्याचा तो दुसरा चरण आहे, त्याच्यामध्ये गझलप्रमाणे तर काय करावे, ज्याला रदीफ आणि काफिया गझलमध्ये म्हटलं जातं, ज्याच्यामध्ये अंतिम शब्द आणि त्याच्या आधीचा शब्द हे दोन्ही पुनरावृत्त होत असतात आणि त्याच्यातून गझल साकार होते. तर काय करावे, तर काय करावे ह्या प्रश्नार्थक चिन्हाची, या प्रश्नवाचक वाक्याची पुनरावृत्ती प्रत्येक याच्यामध्ये झालेली आहे. आणि त्याच्यातून कवीला काय केलं पाहिजे हे कवी सुचवतो आहे. काय करावे या प्रश्नामध्येच कवीला काय करायचं आहे आणि काय केलं पाहिजे हे त्याच्यामध्ये अनुस्यूत आहे, त्याच्यामध्येच आलेलं आहे. हे अत्यंत महत्त्वाचं आहे. पुढे कवी म्हणतो की परमेश्वर सान्निध्य साधू पाहणारी ही पुरातन संस्कृती, परमेश्वर सान्निध्य साधू पाहणारी ही पुरातन संस्कृती. कवीने सरळच सांगितलं आहे की समोरचा जो प्रस्थापित वर्ग आहे तो कोणता आहे. इथली जी संस्कृती आहे ती परमेश्वर सान्निध्य साधू पाहणारी. परमेश्वर सान्निध्य हा शब्द महत्त्वाचा आहे, कारण की परमेश्वर सान्निध्य साधू पाहते ही संस्कृती, पण मानवी सान्निध्य मात्र टाळू पाहते ही संस्कृती. म्हणजे विषमता आहे, जातीभेद आहे, अस्पृश्यता आहे. आणि ह्या ज्या रूढी परंपरा आहेत या रूढी परंपरांनी ग्रासलेली ही संस्कृती आहे. ही परमेश्वराशी तर सान्निध्य साधू पाहते, पण मानवाचं सान्निध्य मात्र टाळू पाहते, असं एक प्रकारे कवीला सुचवायचं आहे. परमेश्वर सान्निध्य साधू पाहणारी ही पुरातन संस्कृती आपली आपणच टवाळी करू नये तर काय करावे. अशा संस्कृतीमध्ये जगताना काय होतं तर एक प्रकारे अशा प्रकारच्या या संस्कृतीची टवाळी किंवा टिंगल किंवा टीका या संस्कृतीवर किंवा या संस्कृतीमध्ये जगताना स्वतःच असं एक प्रकारे होतं असं आपल्याला जाणवतं, कवीला जाणवतं. आणि त्याच्यामुळे ही संस्कृती टीकायोग्य आहे. या संस्कृती विरुद्ध संघर्ष करणं, नाहीतर काय करावं असं कवी एक प्रकारे सुचवतो आहे. पुढे तो लक्षात घ्या, पुढे कवी बरोबर त्या आशयसूत्राकडे जातो आहे. हे दुःख कशातून आलेलं आहे. हे दुःख ज्यांना जन्मभर दुःख दैन्य दारिद्र्यच मिळाले असेल त्यांनी तपशिलासह सर्वच नाकारू नये तर काय करावे. एक प्रकारे गद्यप्रधान असं वाक्य आहे, संवाद प्रधान असं वाक्य आहे. ज्यांना जन्मभर सोपं, साधं, प्रासादिक आणि थेट हृदयाला भिडेल, थेट लोकांना समजेल. शेवटी हा संवाद आहे तो सर्वसामान्य लोकांशी केलेला सुद्धा संवाद आहे. म्हणून दलित कवितेमध्ये जी प्रासादिकता आहे, दलित कवितेमध्ये जो सोपेपणा आहे, दलित कवितेमध्ये जी सुबोधता आहे ती पण महत्त्वाची आहे शैलीच्या अंगाने. तर ही सोपेपणा आहे, सुबोधता, ही प्रासादिकता का दलित काव्यामध्ये येते. हा संवाद प्रधानता, ही वक्तृत्व प्रधानता का येते. कारण की कोणाला तरी हे मनातलं दुःख सांगायचं आहे आणि ते दुःख केवळ सांगायचं नाही आहे. ही कविता स्वांत सुखाय लिहिलेली कविता नाही आहे, ही समाज प्रबोधनासाठी लिहिलेली कविता आहे. लक्षात घ्या, त्या कवितेचं प्रयोजन आणि त्या कवितेचा हेतू वेगळा आहे. ही समूहप्रधान कविता आहे, ही सामाजिक कविता आहे, ही समूहाचं दुःख व्यक्त करणारी कविता आहे. आणि ती कविता केवळ स्वांत सुखाय अशा प्रकारची भावकविता नसून ती समाजाचं हृदय बदलू पाहणारी कविता आहे, समाजाचं मन बदलू पाहणारी कविता आहे. ती
समाजाला जागं करू पाहणारी कविता आहे. त्याच्यामुळे ही कविता अशा पद्धतीने साध्या सोप्या शब्दांनी व्यक्त होते. ज्यांना जन्मभर दुःख, दैन्य, दारिद्र्यच मिळाले असेल त्यांनी तपशिलासह सर्वच नाकारू नये तर काय करावे. दुःख, दैन्य आणि दारिद्र्य ज्यांच्या वाट्याला आलेलं आहे त्यांनी हे दारिद्र्य जे लादलेलं आहे ज्या परंपरेने, ज्या प्रस्थापितांनी, ती सगळी परंपरा आणि प्रस्थापितांची नाकारावी लागणार. पुढे कवी म्हणतो, आश्वासित शब्दांवर आता माझाही विश्वास उरलेला नाही. आश्वासनं खूप दिल्या गेली या संस्कृतीकडून, परंपरेकडून, प्रस्थापितांकडून, परंतु प्रत्येक संदर्भातून दुर्गंधीच येत आहे तर काय करावे. दलित कवितेची जी महत्त्वाची वैशिष्ट्ये आहे किंवा त्रिसूत्री गंगाधर पानतावण्यांनी जी दलित कविता सांगितली त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे वेदना, विद्रोह आणि नकार, किंवा वेदना, विद्रोह, नकार आणि विश्वात्मकता, विधायकता. ही जी त्रिसूत्री आहे ही याही कवितेतून आपल्याला जाणवते. कारण जसं यशवंत मनोहर आपल्या कवितेमध्ये म्हणतात ना, काढिला खणून काळो घर कुठेच दिसले नाही, जन्माचे घेऊन ओझे उन्मळलो ठाई ठाई. हे जे दुःख आहे, हे दैन्य जे आहे, हे दारिद्र्य जे आहे एक प्रकारचं या समाजाचं, त्या समाजाचं दुःख, दैन्य, दारिद्र्य आपल्या काव्यातून प्रातिनिधिक स्वरूपामध्ये प्रतिनिधी बनून त्या संपूर्ण समाजाच्या दुःख, दैन्याचा इथे कवी व्यक्त होतो आहे. आणि हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि म्हणून इथल्या परंपरातल्या आश्वासित शब्दांवर त्याचा विश्वास उरलेला नाही, कारण की प्रत्येक संदर्भातून विचारांची दुर्गंधी येते असं तो म्हणतो. आणि म्हणून हे विचार आता, या सगळ्या गोष्टी आता नाकारायच्या आहेत. इथे वेदना, विद्रोह, नकार या गोष्टी आपल्याला प्रत्यक्ष दिसत आहेत. युद्ध कैद्यांसारखा वाहणारा पुलावरून माणसांचा लोंढा, उजेडाचे फुले त्यांचे हाती ठेवू नये तर काय करावे. युद्ध कैद्यांसारखा वाहणारा पुलावरून माणसांचा लोंढा. हे जे समाज जगणारे जे लोक आहेत अवतीभोवतीच्या वातावरणामध्ये, ह्या दलित वस्त्यांमध्ये, झोपडपट्ट्यांमध्ये, कामगार वस्त्यांमध्ये कशा पद्धतीने जीवन चाललेलं आहे हे कवी स्वतः पाहतो आहे. आणि म्हणून तो असं म्हणतो की युद्ध कैद्यांसारखा वाहणारा, माणसं कशी जगत आहेत, जणू काही युद्ध कैदी असावी तशी जगत आहेत माणसं. म्हणजे अत्यंत वाईट स्थितीमध्ये, विपरीत स्थितीमध्ये, निर्वासितांसारखी, विस्थापितांसारखी या माणसांची अवस्था आहे. अन्न, वस्त्र, निवारा नावाच्या गरजा त्यांच्या वाट्याला आलेल्या नाही आहेत. अशा माणसांचं दुःख घेऊन संघर्षासाठी कवी उभा राहिलेला आहे. मग ही जी माणसं आहेत त्यांच्या हाती उजेडाची फुले त्यांचे हाती ठेवू नये तर काय करावे. उजेडाची फुले, नवी वाट, नव्या विचारांचा प्रकाश. आणि हा नवा विचार, नवा प्रकाश, ही उजेडाची फुलं, नव्या विचारांची फुलं त्यांच्या हाती ठेवणं अपरिहार्य आहे. ही अपरिहार्यता एक प्रकारे समाजामध्ये परिवर्तन घडवण्यासाठी, समाजामध्ये बदल घडवण्यासाठी, समाजामध्ये क्रांती घडवण्यासाठी आवश्यक आहे एक प्रकारे, असं कवीला या कवितेतून सुचवायचं आहे एका नव्या संघर्षात. आणि हा एक नवा संघर्ष जो आहे त्या नव्या संघर्षातून नवी पहाट, भविष्याच्या गर्भातल्या बाळाचं रुदन आहे. जसं मुक्तिबोधांच्या एका कवितेमध्ये त्यांनी म्हटलं आहे, भविष्याच्या गर्भातल्या बाळाचं रुदन आहे. आणि याच्यातून नवी पहाट उगवणार आहे. थांबू तर शकत नाही आणि तुमचे हे असे औदासिन्य. आणि कवितेचा शेवट करताना कवीने असं म्हटलेलं आहे, थांबू तर शकत नाही आणि तुमचे हे असे औदासिन्य. तुम्ही म्हणजे कोण? प्रस्थापित परंपरावादी जे आहेत ते. म्हणजे आम्ही थांबू शकत नाही आणि दुसऱ्या बाजूला तुमचं औदासिन्य आहे, तुम्ही बदलायला तयार नाही. परंपरावादी प्रस्थापित लोक आपल्यामध्ये बदल करून घ्यायला तयार नाही. जग बदललेलं आहे, स्वातंत्र्य प्राप्ती झालेली आहे, देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून पुढे आलेला आहे आणि स्वतःच्या बळावर हा देश आता स्वतःला घडवतो आहे. नव्या भारताची निर्मिती होते आहे. तरी पण अनेक प्रकारच्या रूढी परंपरांनी हा देश ग्रासलेला आहे. त्याच्यातून असा एक मोठा वर्ग आहे समाजाला, तो या सगळ्या गोष्टीतून बाहेर पडायला तयार नाही. अशा लोकांना कवी म्हणतो आहे, आम्ही थांबू शकत नाही आणि तुमचे हे असे औदासिन्य. आणि मग अपरिहार्यपणे एका नव्या संघर्षासाठी धुमाळीत घुसू नये तर काय करावे. अशा वेळी, अशा सगळ्या परिस्थितीमध्ये, अशा सगळ्या पार्श्वभूमीवर संघर्ष अटळ आहे, संघर्ष अपरिहार्य आहे. मग एका नव्या संघर्षात धुमाळीत घुसू, रणधुमाळी, हातघाईची लढाई, जबरदस्त संघर्ष, धुमाळी ज्याला म्हटलं जातं, रणधुमाळी,
एका नव्या संघर्षासाठी नव्या धुमाळीत घुसू नये तर काय करावे, तर काय करावे. अशा प्रकारची नारायण सुर्व्यांची ही अत्यंत सुंदर अशा प्रकारची या जाहीरनामा नावाच्या संग्रहातली असलेली ही कविता आणि आपल्या BA दुसऱ्या वर्षाच्या 4थ्या सत्राला असलेली कविता. मला असं वाटतं की या कवितेमध्ये नारायण सुर्व्यांनी अतिशय स्पष्टपणे आपले विचार, आपल्या भावना प्रभावीपणाने आणि प्रभावी शब्दांमध्ये, साध्या तरीही प्रभावी शब्दांमध्ये व्यक्त केलेल्या आहेत. या ठिकाणी आपण नारायण सुर्व्यांच्या प्रतिभेला सलाम करूया आणि थांबूया. धन्यवाद.